नमस्कार, मी सौमित्र कोटे. तुम्ही पाहताय एबीपी माझा. या कोरोना काळानं खूप नवे-नवे निर्णय घ्यायला लागले. खूप निर्णय पोस्टपोन करायला लागले, विशेषतः लग्न समारंभांचे. आणि आपल्यासमोर आत्ता असं उदाहरण आहे, की ज्यांनी हा लग्न समारंभाचा, सोहळ्याचा निर्णय प्रीपोन्ड केला आणि अत्यंत घरगुती पद्धतीनं लग्न केलं. मी स्वागत करतो सोनाली कुलकर्णीचं. सोनाली, तुझं खूप-खूप स्वागत. थँक यू. सवयीप्रमाणे मी सोनाली कुलकर्णी म्हणालो, पण आता सवयी बदलायला लागेल आणि आता सोनाली कुलकर्णी बेनोडीकर असं म्हणायला लागणार आहे. तर तुझं खूप हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की अर्थातच मगाशी जसं मी म्हणालो, की आपल्याला खूप निर्णय बदलायला लागले. पण तू आणि कुणालनी हा निर्णय घेतला, की ठरलेलं लग्न प्रीपोन्ड केलं आणि नॉट ओन्ली प्रीपोन्ड तर तुम्ही तो सगळा खर्च वाचवलात आणि तो खर्च आता तुम्ही या कोविड निधीला द्यायचा विचार करता आहात. ही मला खूप महत्त्वाची आणि कौतुकास्पद गोष्ट वाटते. अ, आपल्या रसिकांना, एबीपी माझाच्या प्रेक्षकांना Facebookची पोस्ट कळली तुझी. पण आता तू सांग, की तू कशी दुबईला गेलीस? लग्न कधी ठरलं होतं? ते प्रीपोन कसं झालं? थोडक्यात. सगळ्यात आधी थँक यू सो मच सौमित्र. मी सोनाली कुलकर्णी बेनोडेकर म्हणून करत असलेला हा पहिला इंटरव्ह्यू आहे. सो खूप वेगळं वाटतंय आणि कमिंग बॅक टू हे आडनाव कसं बदललं किंवा मी मिसेस कशी झाले, हा खरं तर खूप अनप्लॅन्ड प्रवास आहे. अं, आम्ही गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जस्ट बिफोर पॅन्डेमिक हं, एंगेजमेंट केली होती, साखरपुडा केला होता आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला साधारण आमच्या त्याच त्याच ट्रिपमध्ये ठरलं होतं, की जून 19 तारखेला लंडनला लग्न करायचंय आणि तिथली जागा ते ड्रीम डेस्टिनेशन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असणारं एक एक ड्रीम वेडिंगचं जे काही जी काही व्हिजन असते किंवा संकल्पना असते, त्याला धरून सगळं ठरवलं होतं आम्ही आणि कुणालचे आई-बाबा, त्याचे मित्रपरिवार सगळे तिथे असतात लंडनला आणि माझेही काही मित्रपरिवार आणि अ, मंडळी मिळून आम्ही सगळे लंडनला जाणार होतो आणि त्याची तयारी ही जोरदार सुरू झाली होती. अगदी गेल्या वर्षी ठरल्यापासनं, की काय थीम असेल, मग काय कपडे असतील, मग काय सोहळा होईल तिथे, 4 दिवसांमध्ये काय-काय करणार आहोत. हे सगळं ठरलेलं होतं केटरिंगपासनं एव्हरीथिंग. फक्त आता जे काही बेसिक डिटेलमध्ये गोष्टी असतात त्या राहिल्या होत्या. आणि इन द मीन टाईम मी आणि कुणाल आम्ही हे सगळं मी फोनवर म्हणजे इथून आम्ही अजून व्हेन्यू पाहिलेलं नव्हतं. फक्त कुणालच्या आई-बाबांनी जाऊन व्हेन्यू फिक्स केलं होतं. आम्ही जाऊन एकदा बघणार होतो. भेटून ज्या काही गोष्टी चेंज होतात, डिसिजनमध्ये डिटेल्स होतात, की मग तुझ्या कुर्त्यावरती हा रंग पाहिजे का मग माझ्या साडीवरती ही डिझाइन पाहिजे, एवढं बेसिक राहिलं होतं. सो हां. त्याच्यासाठी आता मी मार्चमध्ये शूटिंग संपवून आले. म्हणजे असं शूटिंग्सच्या अधनं-मधनं तो यायचा. मी दुबईला येऊन जाऊन गेली 3 वर्ष आमचं रिलेशनशिप हे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. मी असंच केलेलं आहे, की हं, कधी तो येतो, हं, कधी मी येते. असं इट्स अल्वेज लाइक फाइंडिंग दोज गॅप्स बिटवीन आवर बिझी हं, शेड्यूल. सो हं, या गॅपमध्ये मी मार्चमध्ये इथे आले आणि राहिलेल्या फायनल टचेसच्या तयारीसाठी आले खरं तर, की आता जूनचं आहे, तर काय करूयाचं मधल्या काळात जेव्हा सेकंड वेव्ह यूकेमध्ये आली होती नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास, जेव्हा यूकेने पूर्णपणे बॉर्डर्स सील केले आणि सगळ्यांना हं, लॉक केलं म्हणजे आम्ही शूट करून आल्यानंतर. हं, तेव्हा पुन्हा एकदा तारखा बदलल्या. म्हणजे जूनची जुलै झाली कारण अ, 21 जूनपर्यंत यूकेमध्ये फुल रिस्ट्रिक्शन्स आहेत. जे 22 जूनपर्यंत पासनं ओपन होणार होतं. सो मग म्हणून आमचं लग्न जे काही 3-4 दिवसांनी बरोबर मध्ये होतं ते आम्ही जुलैला ढकललं. सो द हं, व्हेन्यू हॅज हं. बीन व्हेरी काय म्हणतो आमच्याबरोबर त्यांनी कायमच मदत केलेली आहे. सो 3-4 दिवसांनी पुढे ढकला किंवा नेक्स्ट जुलैमध्ये करा. हे सगळं करण्यामागचं कारण असं होतं, की यूकेमध्ये, लंडनमध्ये समर वेडिंग्ज खूप जास्त पॉप्युलर असतात आणि समरचे जे काही 3-4 महिने असतात, ते जर आपल्याला हवे असतील, तर वर्ष, दीड वर्ष आधीपासून लोकं तयारी करतात. सो म्हणून आम्ही दीड वर्ष आधी बुक केलेलं व्हेन्यू, मग त्याचे पूर्ण भरलेले पैसे, मग सगळी तयारी, ही अशी सुरू झाली होती. सो जूनचं जुलै झालं आणि आता जुलैच्या हिशोबाने सगळी तयारी सुरू होती. सो मार्चमध्ये जेव्हा मी इथे आले फायनल टचेससाठी, तेव्हा भारताची सेकंड वेव्ह आली. त्याच्यामुळे यूकेने ट्रॅव्हल बॅन अनाउन्स केलं आणि भारतीय लोकांना आता यूकेमध्ये जाणं
हे पूर्णपणे बंद आहे. म्हणजे तुम्ही नाही ट्रॅव्हल हं, करू शकत. सो अशा हं, परिस्थितीमध्ये आम्हाला लक्षात आलं, की हे जरी जुलैपर्यंत ओपन झालं, तरीही आम्ही ट्रॅव्हल करू शकणार नाही आहोत. जरी करू शकलो, हं, तरी क्वारंटाईन रूल असतील, खूप रिस्क असणार हं, आहे आमच्या पेरेंट्ससाठी, फॅमिलीजसाठी, येणाऱ्या गेस्टसाठी. एकंदरीत हं, इतक्या रिस्कमध्ये लग्न सोहळा हं, करायची काहीही गरज नाहीये. म्हणजे इतकं डेस्परेट व्हायची काहीच गरज नाहीये. सो हं, या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आणि स्पेशली भारतात जी कंडिशन आहे, महाराष्ट्रात फॉर दॅट मॅटर जेव्हा 15-20 दिवसांपूर्वी जी लाट आपण तेव्हा बऱ्याचदा बोललो हो, मी सौमित्र, की कशा पद्धतीने मी इथे बसून देखील Twitter असेल किंवा Instagram असेल, Facebook असेल या माध्यमातनं जे काही आम्ही सगळे कलाकार प्रयत्न करत आहोत, ते सगळं सुरू असताना एकीकडे अशी परिस्थिती आहे आणि एकीकडे आपण इतकं मोठं लग्न लग्न सोहळा कसा प्लॅन करू शकतो? म्हणजे वैचारिक दृष्टी किंवा इमोशनली वी आर नॉट इन द पोझिशन टू हं, थिंक हं, ऑफ सच अ बिग सेलिब्रेशन म्हणजे इतक्या हं, मोठ्या पातळीवरचं सेलिब्रेशन हे करणं सुचतच बरोबर. नव्हतं. हं, आणि मग आम्ही इमिडिएटली तो डिसिजन घेतला. आमच्या व्हेन्यू पार्टनर्सना कळवलं, की आम्हाला आता हे नाही करावंसं वाटत आहे. हे शक्यही नाहीये म्हणजे कुठल्याही पद्धतीने पॉसिबल होणार नाहीये. सो आपण आत्ताच हा निर्णय घेऊयात, थांबूयात. जो काही कमी जास्त रिफंड आहे तो घेऊ, ते खर्च वाचवू आणि मग पुढे काय करायचं ते बघू आपण लग्न कधी करायचंय, कसं करायचंय. पण फॉर नाऊ हे थांबवूयात. सो तो तो वाह! निर्णय झाल्यानंतर खरं तर, की आता पुढे काय? मग मग हं, आता पुढची तारीख कधी मिळणार? आपण कुठे भेटणार? म्हणजे त्याचे आई-वडील ह्या देशात येऊ शकणार नाहीयेत. माझे आई-वडील या देशात येऊ शकणार नाहीयेत. आपण दोघं इंडियात किंवा यूकेमध्ये जाऊ शकत नाही. कारण मी जर हं, आता यूकेमध्ये मी आणि कुणाल जाऊन तिथे करायचं ठरवलं, तर तिथे 10 दिवस क्वारंटाईन किंवा आता हं, इंडियात यायचं असेल, तर तेही शक्य नाहीये. सो इतक्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्समध्ये पुढे काय होणार याची कुठलीच शाश्वती नसताना, किमान आत्ता आपण एकत्र आहोत. एका देशात आहोत. अ, सगळ्यांच्या सहमतीने एकत्र आहोत. तर मग ह्याला का नाही आपण ऑफिशियली एक लीगलाइज लग्न म्हणून बघूयात. वाह! आत्ता इथे या कंट्रीमध्ये का नाही आपण ते एक्सप्लोर करूयात. सो मग आम्ही हं, तयारी सुरू केली. मग चौकशी सुरू केली रादर, की कसं करायचं? मग इंडियन कॉन्सुलेट, मग हिंदू टेम्पल, मग हं, कारण आम्हाला कोणालाच म्हणजे दोघांना फॉर दॅट मॅटर काहीच यातलं माहिती नव्हतं. एका वेगळ्या देशात जाऊन लीगली मॅरेज रजिस्टर करायचं म्हणजे त्याच्यासाठी काय-काय लागतं. मग भारतातनं एन-ओ-सीज मागवल्या पेरेंट्सच्या. मग त्यांनी तिकडनं त्याच्या पेरेंट्सच्या एन-ओ-सीज मागवल्या. अजूनही इंडियन कॉन्सुलेट इस द ओन्ली मला असं वाटतं संस्था, जी जगभरात या आई-वडिलांच्या परवानगीला महत्त्व देतं लग्नासाठी. बाकी तुम्ही वाह! कुठेही जा, कुठल्याही देशात जा, दे डोंट केअर. इफ यू आर 2 अडल्ट्स तुम्ही येऊन तुमचं लग्न रजिस्टर करू शकता. पण जस्ट बिकॉज तुम्ही भारतीय आहात आणि तुमचे पेरेंट्स भारतीय आहेत, त्यांची हं, परवानगी घेणं गरजेचं आहे. सो वाह! त्यांची एन-ओ-सीज मिळवल्यानंतर पुढची सगळी प्रोसेस सुरू होते आणि मग एका हिंदू टेम्पलने आम्हाला ती परमिशन दिलं. कारण इथे सध्या जरी सिच्युएशन नॉर्मल असली, जरी केसेस कंट्रोलमध्ये असले, तरीही खूप जास्त रूल्स फॉलो केले जातात. खूप रिस्ट्रिक्शन्स लादायची गरज नाहीये, कारण लोकं ऐकतात. कारण इथे हं, लग्न समारंभ किंवा कुठल्याही अशा म्हणजे सेलिब्रेशनसाठी फॉर दॅट मॅटर हिंदू टेम्पलने फक्त 4 लोकांना परवानगी दिलेली आहे आणि फक्त 15 ओके. मिनिटांचा वेळ दिलेला आहे. सो तुम्ही 15 मिनिटात येऊन मंदिरात तुम्हाला हवं ते 2-3 विधी करू शकता. फक्त 4 लोकं ते सुद्धा विटनेसेस म्हणून येऊ शकता आणि मग नंतर जाऊन तुम्ही वेगळं कुठेतरी सेलिब्रेट करा. पण लग्न समारंभासाठी केवळ एवढाच वेळ दिला जातो. हो. मग हे दुबईमध्ये कुठल्या टेम्पलमध्ये लग्न झालं आपलं? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की हे लग्न असं होतं, की नवदाम्पत्य दुबईमध्ये, वराचे आई-वडील लंडनमध्ये, वधूचे हो, आई-वडील भारतामध्ये. मग हो. तुम्हाला विटनेस कुठे मिळाले? कुठं लग्न केलं? कोण मंडळी आली धावून? इथे आमचे काही आता गेल्या 3 एक वर्षांपासनं फॅमिली फ्रेंड्स आहेत, जे मराठमोळे आहेत आणि त्यांनी स्वतःचं खूप छान प्रस्थ उभं केलेलं आहे. त्यांना इथली माहिती आहे, बरीच वर्ष इथे आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप मदत केली पेपर वर्कमध्ये. कुठले पेपर्स कसे काय आणि विटनेस म्हणून माझे आई-वडील किंवा त्याचे आई-वडील नसताना ती 2 कुटुंब जे आहेत, दाम्पत्य आहेत, ते आमच्याबरोबर उभे राहिले आणि त्यांनी त्या आमच्या मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली. सचिन जोशी, श्रेया जोशी म्हणून पेशवा नावाचं मराठमोळं रेस्टॉरंट इथे चालवतात. ते आणि राहुल तुळपुळे आणि दीपाली तुळपुळे जे पुन्हा एकदा बरं. मराठी कुटुंब आहे, जे गल्फ मराठी
पूर्ण गल्फ मराठी असोसिएशनचे हेड आहेत. सो अशी काही लोकं आहेत मराठमोळी जी खरं तर तुमच्यासाठी धावून आलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो आमच्याबद्दल तसं झालं आणि हे आमच्या बरोबरीने प्रत्येक ह्याच्यात होते, प्रत्येक प्रोसेसमध्ये होते. आणि आई-वडिलांना आम्ही अचानक असा फोन केला, की म्हणजे त्यांना माहिती होतं हे सगळं सुरू आहे. पण तारीख जेव्हा मिळाली, अपॉइंटमेंट जेव्हा मिळाली मंदिरातनं, दुबईत हिंदू टेम्पल आहे, एकमेव हिंदू टेम्पल आहे दुबईमध्ये. जिथे सगळे देव एकत्र आहेत, पण त्यांनी खूप छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. अजूनही जपलेलं आहे. हं, तर आई-वडिलांना फोन केला, की 7 तारखेची वेळ आम्हाला मिळालेली आहे सकाळी 15 हं, मिनिटाची. हं. तर आम्ही Zoom कॉल करतो सो दॅट यू कॅन विटनेस द मोस्ट इम्पोर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. वाह! आणि वाह! त्या Zoom मीटिंगसाठी मग त्यांचं ठरलं. आम्हाला एवढं माहीत नव्हतं. त्यांचं आपापसात ठरलं, की मग आपण छान साडी वगैरे नेसून माझी आजी देखील वाह! जी फक्त दिवाळी टू दिवाळी तयार होते, ती सुद्धा तयार होऊन Zoom कॉलसाठी सगळे रेडी होऊन आले आणि त्या 15 मिनिटात काय घडलं मला अजूनही माहीत नाही. वॉव! नाही मला फार गंमत वाटते मंडळी. असं आहे, की आपण काही निर्णय ठरवलेले असतात. काही भविष्यामध्ये गोष्टी करूया असं ठरवलेलं असतं, पण अचानक एक परिस्थिती उद्भवते त्यातून तुम्हाला निर्णय बदलावे लागतात. त्यापैकी हा एक हो. महत्त्वाचा निर्णय होता. कारण मगाशी जसं तू म्हणालीस, की जी मंडळी विटनेस म्हणून आली, त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल, की सोनाली कुलकर्णीच्या लग्नामध्ये आपणच चौघे असू आणि आपणच विटनेस असू. माय गॉड! तर परिस्थिती तुमच्यासमोर असं काही प्रसंग उभे करते. हो. मला असं विचारायचं या सगळ्यामध्ये कुणालची भूमिका कशी होती? म्हणजे कुणाल आम्हाला कोणालाच कुणालबद्दल फार माहीत नाहीये. आम्ही तुमची झालेली केळवणं बघितलेली आहेत, त्याचे फोटो बघितलेले आहेत. हो. कुणालबद्दल सांग म्हणजे तो काय करतो? तुझी त्याची ओळख मुळात कशी झाली? या लग्नाच्या डिसिजन्समध्ये तो कितपत म्हणजे आता जो तुम्ही डिसिजन घेतला, अर्थात दोघांनी मिळून घेतला असेल. पण यात कुणाल कितपत लगेच तयार झाला का? की मग त्यानंच तुला कन्व्हिन्स केलं? काय झालं? नाही, लगेच तयार नाही झाला. इनफॅक्ट आम्ही दोघंही खूप इमोशनल झालो होतो. कारण आम्ही त्या सोहळ्याच्या तयारीसाठी 1.5 वर्ष झटत होतो. इट वॉज अ ड्रीम म्हणजे अजूनही जेव्हा आम्ही जरी त्या व्हेन्यूवर जाऊ शकलो नसलो, तरी आम्ही सगळं प्लॅन केलं होतं. म्हणजे आमचे काही इंडियन फ्रेंड्स आहेत, म्हणजे भारतात सचिन गुरव इंडस्ट्रीचे पोस्टर डिझाइन करणारा सचिन गुरव जो आहे, त्यांनी आमचं वेडिंग कार्ड डिझाइन केलं होतं. सो काय आपलं आपलं जे व्हेन्यू आहे, तिथे स्काय कलर काय असणार आहे, हिरवळ कुठल्या रंगाची आहे, फुलं कुठल्या रंगाची आहे, बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळा विचार करून डेकोरेशनपासनं मंडपापर्यंत सगळं इतकं प्लॅन्ड होतं. मग त्याचे मित्र काय करतील? कुणालचे सगळे फ्रेंड्स फॉर दॅट मॅटर खूप एक्साइटेड होते इंडियन वेडिंगसाठी. कारण त्यांनी असं खूप जरी अनुभवलं असलं तरी इतकं ऑथेंटिक लग्न कधी अनुभवलं नव्हतं. सो कुणाल वॉज व्हेरी एक्साइटेड. माझी फॅमिली खूप एक्साइटेड होती कारण अ, मी एकमेव मुलगी आहे संपूर्ण कुलकर्णी परिवारातली. त्यामुळे हिचं लग्न म्हणजे एव्हरीबडी वॉज लुकिंग फॉरवर्ड टू इट. अख्खा महाराष्ट्र आमच्या बरोबरीने वाट बघत होतं, की सोनालीचं लग्न कसं होणार आहे आम्हाला बघायचं आहे. सो एव्हरीबडी वाज वेटिंग म्हणजे नीता लुल्लाची डिझायनर साडी असेल, पी-एन-जीचे दागिने असतील, हे असेल, ते असेल, एवढं सगळं ठरवल्यानंतर अचानक एका दिवशी जेव्हा बॉम्ब पडतो, की हे कदाचित होऊच शकणार नाहीये आणि आता काय? तर आम्हाला खूप खरं तर वेळ लागला टू अब्सॉर्ब की ओके डायजेस्ट हां, की हे नाही होऊ शकणार. ठीक आहे. ते पचवणं जरी अवघड असलं तरी कुणाल थोडासा इमोशनल झाला होता, की अरे, मग माझे फ्रेंड्स हे सगळं कधी अनुभवणार आणि मी हे सगळं कधी अनुभवणार? म्हणजे ठीक आहे, बघूया आपण असं पण म्हणत नाही आहोत, की आपण हे अजिबातच करणार नाही आहोत. पण लेट्स बी टू मॅच्युअर इंडिव्हिज्युअल्स. आपल्या आजूबाजूला इतकी भीषण परिस्थिती आहे. अ, लिटरली आपल्या जीवासाठी आकांतांडव करतायत, रडतायत, भांडतायत. आपण बघतोय, की फॉर्च्युनेटली आपल्या फॅमिलीमध्ये ती परिस्थिती निर्माण नाही झाली आहे. वी आर ट्रायिंग टू हेल्प पीपल ब्रीथ म्हणजे श्वास घेता यावं लोकांना यासाठी लोकं झटतायत. आपण झटतोय. अशा परिस्थितीत लग्न समारंभ ह्याला आपण प्रायोरिटाईज नाही करू शकत. वी शुड बी ब्लेस्ड की वी आर फॉर्च्युनेट इनफ की आपण श्वास घेऊ शकतोय. आपण निरोगी आहोत. आपण आपल्या परिवारातली सगळी लोकं काळजी घेऊन काळजीपूर्वक राहतायत. फॉर्च्युनेटली त्यांचे व्हॅक्सिनेशन झालेत. सो एव्हरीवन इज सेफ राइट नाऊ. याच्यापेक्षा मोठं अ, काय म्हणतो कंटेनमेंट किंवा भाग्य आपल्या सगळ्यांचं नशिबात काहीच मोठं यापेक्षा असू शकत नाही आत्ताच्या काळात. सो मग ठीक आहे, पुढे एन्जॉय करू 25 वर्ष जेव्हा एकत्र लग्न सेलिब्रेट करू तेव्हा करू किंवा पुढच्या वर्षी करू. वाह! एकत्र राहिलो तर सेलिब्रेशनला काय म्हणतो कारणं आणि निमित्त शोधत राहू, काहीच हरकत नाही. पण आत्ताच्या परिस्थितीत
आपण सगळ्यांनी जिवंत राहणं आणि पुढचा तो काळ पाहणं खूप गरजेचं आहे. सो आय थिंक ॲज इंडिव्हिज्युअल्स वी अंडरस्टूड की ओके, ठीक आहे, हे नाही होऊ शकत. पण या तर मग या काय होऊ सगळ्यामध्ये शकतं? या सगळ्यामध्ये कुणालबद्दल सांगा मला. कुणाल काय करतो? तो कुठं काम करतो? तुझी त्याची कशी भेट झाली? मी लंडनला टी-एन-टी या चित्रपटाचं शूट करायला गेले होते, तेव्हा आमची भेट झाली. लंडनमध्ये असणाऱ्या काही कॉमन फॅमिली फ्रेंड्सच्या थ्रू आणि जनरल आम्ही चॅट करत होतो काही महिने. मग भेटलो, मग आवडायला लागलो एकमेकांना, मग मैत्री झाली, मग असं म्हणूयात की प्रेमात पडलो. क्यों ना ये दोस्ती रिश्ते में बदल जाए असं झालं. हां, म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा हे ठरवलंच होतं की नुसता टाईमपास नको करूयात. इफ वी कॅन लूक फॉर फ्युचर टुगेदर मगच आपण एकमेकांना तो काळ देऊ, पण तो वेळ देऊ. हं, हं. सॉरी आय थिंक नेट हां. सो तो वेळ देऊयात एकमेकांना आणि मला आय थिंक दिसत नाहीये. ऐकू येतंय? हां, ओके. हां. हां, येस. परत. सो हां. सो 2-1 वर्ष आम्ही एकमेकांना वेळ दिला, समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा. ही इज व्हेरी डिफरंट फ्रॉम मी. तो इतका प्रायव्हेट पर्सन आहे, की अजूनही त्याने त्याच्या Instagramवर आम्ही लग्न केलंय ही पोस्ट देखील टाकलेली नाहीये. मी कालच त्याला रात्री सांगत होते, की "आत्ता तरी टाकशील का? म्हणजे झाला आता आठवडा, आता लोकं इंटरव्ह्यूसाठी विचारतायत." तर त्याचं म्हणणं होतं, की "तू टाकलंयस म्हणजे अख्ख्या जगाला कळलं, तर आता मी वेगळं काय सांगायची गरज आहे?" सो ही इज व्हेरी, व्हेरी इंट्रोव्हर्ट. खूप पर्सनल आहे, खूप साधा आहे, खूप शाय आहे. पण तितकाच हुशार आहे. ही इज व्हेरी इंटेलिजंट. मला एक सगळ्यात जास्त त्याची आवडणारी गोष्ट आहे, की त्याच्याशी आपण कुठल्याही विषयावर जगातल्या कितीही वेळ बोलू शकतो अँड ही हॅज अ व्हेरी, व्हेरी स्ट्राँग ओपिनियन अबाउट इट. म्हणजे तो खूप पॅशनेट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयावर त्याच्याशी लिटरली नुसतं हां, मग इथे तसं झालं असं नाही. तो त्याच्यावर त्याचं एक मत व्यक्त करतो आणि खूप पॅशनेटली व्यक्त करतो. अ, जरी तो एक पॅशनेट ॲक्टर नसला किंवा रोमॅन्टिक नसला, तरी तो खूप पॅशनेट स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आहे. तो सगळ्या ओके. खेळात कायम असा जिंकतो मला कळत नाही किंवा कुठल्याही विषयावर त्याचं एक खूप स्ट्राँग ओपिनियन असतं. खूप समजूतदार आहे, जे की मला असं वाटतं खूप गरजेचं आहे इन अ लाँग डिस्टन्स रिलेशनशिप. कारण पण तो हे करतो सोपं काय? नाहीये. तो सध्या तो करतो लॉस काय? तो सध्या आता काम करतोय. इथे जरी रविवार रविवार असला तरी रविवार इज द फर्स्ट डे ऑफ द वीक. सो तो लॉस एडजस्टर आहे फायनान्स स्ट्रीममधला. लोकांना थोडंसं डिटेलमध्ये सांगायला झालं तर फायनान्शियल फ्रॉड्स जे होतात जगभरात, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये, ते फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा एखादी कंपनी इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन क्लेम करते, की मग आमचा हं. एवढा-एवढा लॉस झालेला आहे, ते तुम्ही आता इन्शुरन्स कंपनीने आम्हाला द्यावा. दॅट्स वेअर त्यांची कंपनी, कुणालची कंपनी ए-एस-एल एजन्सी स्टेप्स इन. ते लॉस इन्व्हेस्टिगेट करण्याचं काम करतात. हं. ओके, सो ओके. सो इट्स अ लिटल कॉम्प्लिकेटेड पण हं. फायनान्सचे फ्रॉड्स इन्व्हेस्टिगेट करून ते इन्शुरन्समध्ये क्लेम होऊ शकतं का नाही किंवा किती याचं तपासणी करण्याचं काम त्यांचं आहे. मगाशी तू म्हणालीस, की कुणाल इंटेलिजंट आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला त्याचं मत असतं आणि तो पॅशनेटली ते मांडतो. मराठी इंडस्ट्रीबद्दल, सिनेमा इंडस्ट्रीबद्दल काय म्हणणं आहे त्याचं एकूण? अ, त्याचं त्याला ओके टू स्टार्ट विथ त्याला मी अजिबात माहिती नव्हतं. मी कोण ओह माय आहे? गॉड! माझं अस्तित्व त्याला माहिती नव्हतं. त्याचे आई-बाबा मला ओळखत होते ॲज यू नो सोनाली कुलकर्णी, नटरंग वगैरे, वगैरे, वगैरे. पण आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा अ, त्याला मी अजिबात माहिती नव्हते. सो आय हॅड टू टेल हिम की मी काय करते तू आणि त्याला मग माहीत त्यांनी नव्हतं, तू सिनेमात काम करतोयस, तू खूप वेगवेगळे सिनेमे केलेस, त्याला माहीत नव्हतं? नाही. ओह माय गॉड! बरं, बरं. ॲब्सोल्युटली नाही आणि मला असं वाटतं की दॅट वाज द बिगेस्ट थिंग व्हिच अट्रॅक्टेड मी. कारण ज्या व्यक्तीला मी माहितीच नाहीये, तो माझ्या ऑराच्या, माझ्या इमेजच्या प्रेमातच नाहीये. इतक्या हं. न्यूट्रल माणसाबरोबर मी आयुष्य काढू शकते, असं मला तेव्हा वाटलं. आणि त्याला माझ्याबद्दल कुठलेच अझम्पशन्स नाहीये किंवा त्यांनी काही तो तो एका विशिष्ट प्रतिमेच्या प्रेमात नाहीये. तो मला व्यक्ती म्हणून पहिल्यांदा भेटला आणि व्यक्ती म्हणून त्याने मला ओळखायला सुरुवात केली. आणि मग माझ्यातली कलाकार त्याला दिसली. मग त्याने माझे सिनेमे पाहिले, जे त्यांनी अप्रिशिएट केले. त्यांनी वाह! माझे सगळे सिनेमे पाहिलेत. पण शटर त्याला वगैरे तुला जे आवडलेला पिक्चर कुठला आहे जास्त? अ,
म्हणजे एखादा सिनेमा नाहीये, पण आय थिंक त्याला पोस्टर गर्ल खूप आवडतो. त्याला हिरकणीही खूप आवडलेला आहे. त्याला क्लासमेट्स खूप आवडलाय. त्याला धुरळा खूप आवडलाय. शटर सारखा सिनेमा जो अ, फक्त 10% लोकांनी पाहिला असेल महाराष्ट्रात, तोही त्यांनी पाहिलाय आणि तोही अप्रिशिएट केलाय. सो ही अप्रिशिएट्स म्हणजे त्याला सिनेमातलं कळतं आणि तो ते सांगतो, की त्याला काय त्यातलं आवडतं आणि काय आवडत नाही. जरी तो समीक्षक नसला, तरी तो त्याच्यातला एक पॅशनेट रसिक आहे. सो त्याला डेफिनिटली माझे सिनेमे किंवा माझे सगळे को-स्टार्स पण माहिती आहे. सई ताम्हणकर त्याची खूप चांगली मैत्रीण आहे. रादर तो म्हणजे तो तिचा दाजी असल्यामुळे त्यांचं वेगळं एक छान नातं आहे. प्रार्थना असेल अच्छा. किंवा इतर इंडस्ट्रीत तो हां. शूटिंगला सुद्धा आलाय. तो हिरकणीच्या सेटवर सुद्धा आलेला आहे. सो त्यांनी ते काम होताना पाहिलेलं आहे. त्यांनी ते कष्ट पाहिलेले आहेत. त्यांनी ती त्याच्यामागची जिद्द, मेहनत सगळी पाहिली आणि तो ते सगळं अप्रिशिएट करतो. हे खूप महत्वाचं वाटतं मला. शेवटचे 2 प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. त्यापैकी पहिला महत्त्वाचा प्रश्न असा, की तुमचं लग्न झाल्याची बातमी तू तुझ्या वाढदिवशी सोशल मीडियावर टाकलीस आणि मग आम्हा सगळ्यांना कळलं. खूपच चांगली बातमी होती ती. पण त्याच्यानंतर अ, मी जे ऑब्झर्व्ह केलं सोनाली, तू सोशल मीडियावर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी फुल उतरली होतीस. म्हणजे तुझ्या या लग्नाबद्दलच्या बातम्यांवरचे जे रिएक्शन येत होते, जे ट्रोलर्स होते, त्यांना म्हणजे मला तू अक्षरशः पोस्टल गर्लमधली ती जी नायिका अशी कमरेवर हात ठेवून असते ना, रखुमाई, तशी दिसायला लागली होतीस, की या आता तुम्हाला मी सांगते. तर इतकं अग्रेशन का आलं होतं? तुला काय सांगायचं होतं? मला असं कायम वाटतं सौमित्र, की अ, कलाकारांना लोकं इतकं वेठीस का धरतात? म्हणजे हो, आम्ही पब्लिक फिगर्स आहोत, पण म्हणून मी पब्लिक प्रॉपर्टी नाही आहोत. याच्यातला फरक प्रेक्षकांना कळत नाही आणि हे मी वारंवार बोललेली आहे. म्हणजे याच्या आधी सुद्धा मी प्रेक्षकांना खूप म्हणजे वेळा बेसिकली सोशल ट्रोल ना. हं. सोशल ट्रोलर्सला ऑफ कोर्स. सोशल मीडिया ट्रोलर्सला म्हणजे एकीकडे जिथे खरं तर आम्ही हे आता रजिस्ट्रेशन केलं आणि अशा पद्धतीने छोटेखानी विवाह सोहळा सोहळा पण मी म्हणणार नाही, पण ती फॉर्मॅलिटी पार पार पाडली हे आम्ही जाहीर करणार नव्हतो. असं काहीही प्लॅन नव्हतं, काही ठरलेलंच नव्हतं. किंबहुना 7 तारखेला ते झाल्यानंतर मग आमचे बाकीचे पेपर वर्क आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही खूप व्यस्त होतो. सो असं डोक्यातही नव्हतं आलं, की आपण हे जाहीर करूयात किंवा अनाउन्स करूयात. अ, पण मधल्या काळात असं झालं, की मी ज्या लोकांशी बोलले, की आम्ही अशा पद्धतीने लग्न केलं. माझे मित्र असतील, इंडस्ट्रीतले फ्रेंड्स असतील, इंडस्ट्री कलीग्स असतील, अशा खूप लोकांशी बोलत असताना त्या सगळ्यांनी मला सांगितलं, की तुम्ही जे आत्ता केलं आहे, ते तुम्ही लोकांना सांगणं गरजेचं वाटतं आम्हाला. कारण आता हं, अशी परिस्थिती आहे, जिथे खूप लोकं लग्न करायची थांबलेली आहेत. त्यांचे सोहळे हं, असे मध्ये कुठेतरी थांबलेले आहेत. कधी करायचं, काय करायचं? वर्षानुवर्ष लोकं कर्ज काढून लग्न करतायत. त्याचं पुढे काहीच होत नाही. अ, लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च, कष्ट, मेहनत हे सगळं जे काही आहे ते कुठेतरी खूप ओव्हर रेटेड आहे. तर लोकांमध्ये हं, एक आणि काय होतं हे सगळं कुठून आलंय? तर आपण मोठमोठ्या बॉलिवूड स्टार्सची लग्न जशी पाहिली आहेत ना, की असं करतात, ते मग डेस्टिनेशन वेडिंग ह्या-त्या तिथूनच आम्हाला देखील ते स्वप्न पडलं, की आपल्याला पण असं लग्न करायचंय. हं, सो सेलिब्रिटीजचं अनुकरण लोकं आयुष्यात करतात. तुम्ही कितीही हं, चांगलं वाईट जे हं, काही कराल त्याचा कुठे ना कुठे लोकांच्या मनावर परिणाम होतो. सो तुम्ही केलेली ही गोष्ट जी की अतिशय स्तुत्य किंवा अतिशय आत्ताच्या काळाशी रिलेटेबल आहे किंवा रेलेव्हंट आहे. ती गोष्ट तुम्ही हं. लोकांना सांगा, कारण यातनं किमान 2 लोकं तरी विचार करतील, की आमचं जे लग्न खोळंबलेलं आहे, ते आपण आत्ता करून टाकूया. अशा पद्धतीनेही होऊ शकतं. सो इट विल सेट अ गुड एक्झाम्पल, की सेलिब्रिटीज फक्त असं पैसे उडवायला जात नाहीत किंवा हं, शोषा करायला जात नाही. इट्स ऑल अबाउट रिअल हं. रिलेशनशिप्स अल्सो आणि तुमचं हे जे खरं लग्न किंवा खरं नातं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि बरोबर. म्हणून मग आम्ही तो डिसिजन घेतला, की ओके, ठीक आहे. आपण अनाउन्स करूया आणि जे जसं घडलं करून घ्या. तसंच्या तसं आपण अनाउन्स करूया. सो मी खरं तर खूप मोठा निबंध लिहिलाय, पण ते सगळं लोकांना सांगणं गरजेचं होतं, की हे कसं झालं? काय झालं? का आम्ही बरोबर. हे हां. केलं? वगैरे, वगैरे. आणि त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स सगळीकडनं होता. म्हणजे माझ्या Facebook पोस्ट खाली डिबेट सुरू झाली, की हिंदू लग्न सोहळ्यांमधल्या आता या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. लोकांनी लग्न म्हणून पाहिलं पाहिजे. फक्त समारंभांपुरतं मर्यादित नाही राहिलं पाहिजे किंवा वगैरे, वगैरे, वगैरे. सो त्याच्यावर लोकांच्या कॉन्ट्राडिक्टरी डिबेट्स. पण इतकं सुंदर एक चर्चासत्र सुरू झालं सोशल मीडियावर, ज्याचं मला पर्सनली खूप कौतुक वाटलं, की मी जो विचार केला होता, त्याच्या पलीकडे जाऊन लोकांनी ह्या पुढं निर्णयाचं स्वागत केलं. हं. अशात काही 2-3 लोकांनी निगेटिव्ह कमेंट्स टाकायला सुरुवात केली. सो मी आय एम हो. कमिंग टू युअर पॉइंट, की इथे माझं थोडंसं सटकलं, की इथे आम्ही तरी खूप विचार करून,
खूप हो. भान ठेवून, सामाजिक परिस्थितीचं आजूबाजूचा आढावा घेऊन, काहीतरी त्यात कॉन्ट्रिब्यूट करायचा विचार करून हा निर्णय घेतला अनाउन्स करण्याचा. त्यातही तुम्हाला काहीतरी चुकीचं दिसतंय. म्हणजे किती वेडसर विचार आहे हा. म्हणजे पण मला मला सरळ मला असं वाटतंय, की तो वेडसर विचारच होता. पण तू इतकी अग्रेसिव्हली कशी काय उत्तर द्यायची ठरवलीस? आपण जनरली इग्नोर हेच करतो अशा गोष्टी. मी खूप इग्नोर करते आणि मी खूप ट्रोलर्सला रिप्लाय पण करते याच्या आधी पण. म्हणजे आपण याविषयी खूप वेळा हो. चर्चा केली आहे. मोठमोठे चर्चासत्रांचा मी भाग झालेली आहे. जिथे ट्रोलर्सना का रिप्लाय कधी-कधी करणं गरजेचं आहे याच्याविषयी पण बोलली आहे. पण इथे ॲक्चुअली मी काही ठरवलं नव्हतं. मी अचानक एके दिवशी, तिसऱ्या दिवशी वगैरे उठले आणि मी ती पोस्ट पाहिली आणि बिकॉज सौमित्रची ती ट्वीट होता तो. सो आय वाज लाइक अरे सौमित्रने विश केलंय चला, चला सौमित्रला रिप्लाय करूया आणि मी रिप्लाय करायला गेले आणि मी असं गंमतशीर काय रिप्लायज जरा बघूयात. तर त्यात तो एक रिप्लाय बघितला जिथे नागरिकतेविषयी कोणीतरी काहीतरी कमेंट टाकली. आणि मला असं की अय्या आपण हा विचारच केला नाही, की आपली मुलं इथे जन्माला आली तर आपल्याला नागरिकता मिळेल म्हणून आपण इथे लग्न करूया. काय म्हणजे काय लोकं असतात यार कुठचा विचार करतात. म्हणजे आपल्याला इथे फक्त लग्न करायचंय हे दिसतंय. तर लोकांना सो तिथे मला असं वाटलं की नाही, नाही. हे खूप चुकीच्या दिशेला जातंय. आत्ता हे मला इथे सांगणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला ना मी हे नोटीस केलंय, की शांत राहून आपण तो आरोप स्वीकारतो, असं होतं. आणि मग पुढची 100 लोकं, "हां, हां, हां, हे बरोबर आहे. म्हणून हिने हे केलं." असा विचार करायला सुरुवात करतात. सो बिफोर द वाह! चेन स्टार्ट्स, लेट मी स्टॉप इट. सो आय करेक्ट. डिसाइडेड टू आणि मला आय मला आवर्जून सांगायला आवडेल, की तू बोलायला लागल्यानंतर लोक शांत झाले. अनेकांनी आपली एक्झॅक्टली, चूक मान्य केली. हे मला खूप एक्झॅक्टली, महत्वाचं वाटतं. एक्झॅक्टली. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो आता सोनाली. तू जसं म्हणालीस, की लग्न हिंदू पद्धतीने झालं, टेम्पलमध्ये झालं, आवश्यक रिच्युअल्स झाले. तर याच्यामध्ये नाव घेणं वगैरे काय झालं का? म्हणजे असा काही आग्रह झाला का उपस्थितांकडून? नाही. खरं तर वेळच नव्हता. 15च मिनिटं मिळाली होती मंदिरात आणि त्या 3 ज्या काही आम्ही विधी केल्या मंगळसूत्र, सिंदूर आणि वरमाळ ते कंपल्सरी होते हिंदू टेम्पलच्या मान्यतेसाठी, त्या प्रमाणपत्रासाठी. खरं तर आम्हाला तेही करायचं नव्हतं. आम्हाला फक्त जाऊन साइन करायचं होतं रजिस्टरवरती आणि सर्टिफिकेट घ्यायचं होतं. पण ते म्हणले, "नाही, नाही. हे करण्यासाठी तुम्हाला किमान 3 गोष्टी हे लग्न झालंय, हे आम्ही कसं मानायचं, कसं सिद्ध करायचं याच्यासाठी तुम्हाला बेसिक 3 विधी करायला लागतील." म्हणून मग चला त्या साडी तरी नेसूयात, मग जाऊन छान मंगळसूत्र तरी शोधूयात. अख्ख्या दुबईत असलेलं एकमेव वाट्यांचं मंगळसूत्र मी घेऊन आले किंवा अशी सगळी ती गंमत. पण हॉनेस्टली स्पीकिंग आम्हाला त्या विधी मान्य नाही. मला हे लग्न मान्य नाही. जोपर्यंत माझे आई-बाबा आणि त्याचे आई-बाबा समोर बसून माझं कन्यादान करत नाहीत, तोपर्यंत मला हे लग्न मान्य नाही. सो येस, उत्तरच पुढे आम्ही करू उत्तरच मला वाटतं. हं. आणि तेव्हा तू जेव्हा मग वेळ मिळेल. ते नाव वगैरे मोठ्यानं तेव्हा मी घे. नक्की, ठीक आहे. नक्की. अवश्य त्याची मी तयारी त्याच्यामध्ये करून ठेवते. त्याच्यामध्ये तू असं मेन्शन केलं होतंस, की कोविड निधीसाठी तुम्ही मदत करता आहात. असं करायचा विचार आहे तुमचा. हा सगळा जो वाचलेला खर्च आहे. तर काय तुम्ही असं प्लॅनिंग सुरू केलंय, की काय करायचंय? आपल्याला कुठे देता येतील? असं काही झालाय विषय? ऑलरेडी सीएम रिलीफ फंड आणि पीएम रिलीफ फंडमध्ये आम्ही कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे. त्यांनी आणि आम्ही इंडिव्हिज्युअली केलेलं आहे. ते मी तसंही दरवर्षी करतेच म्हणजे जेव्हा-जेव्हा गरज पडते. पण हं. आत्ता असा अजून एक विचार आहे, की अजून कुठल्यातरी काही एन-जी-ओज बरोबर टाय अप करून आपल्याला इन द लाँग रन काही काय करता येईल का? सो एक 2-3 एन-जी-ओजशी बोलणी सुरू आहेत आणि लाँग टर्ममध्ये काय करू शकतो याचाही विचार सुरू आहे. सो अमरावती आणि नागपूर कुणालचे फॅमिली तिथून आहे, म्हणजे त्याचे आई-बाबा तिथून आहे. सो त्यांच्या काही बरं. एन-जी-ओजच्या ओळखीतनं बोलणी सुरू आहे. सो वी आर इन द प्रोसेस काही घाई नाहीये. पण अदरवाईज आम्ही छोटं-छोटं आमच्या पद्धतीने करत राहतोच. वाह! मला हे फार महत्वाचं वाटतं सोनाली, तुम्ही जो डिसिजन घेतला तो. कारण हा तितका सोपा नाहीये, पण तितकाच कौतुकास्पद सुद्धा आहे, की आपलं काहीतरी एक स्वप्न असतं. आपण असं करू, तसं करू. आयुष्यात एकदाच ही गोष्ट घडत असते. पण त्याला चार्ट देऊन आपण परिस्थिती लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेतो. मला तुझं आणि कुणालचं कौतुक वाटतं. तुझ्या आई-वडिलांचं, त्याच्या आई-वडिलांना दाद द्यावीशी वाटते, की हे खूप महत्त्वाचा निर्णय घेतला गेला तुमच्याकडून. तुझ्या आणि कुणालच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा सोनाली. आणि अत्यंत निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने तुम्ही दोघांनी हा संसार उभा केलेला आहे, करता आहात. तो खूप पुढे जाईल असं मला वाटतं. आणि जसं तू म्हणालीस आई-वडील त्याचे तुझे नंतर येतील आणि तुम्ही लग्न करालच आणखी जो सो कॉल्ड ऑफिशियल लग्न आहे ते आणि हो, कारण तेव्हा सगळ्यांची आपण
स्वप्न पूर्ण व्हायला हवीत. आई-बाबांनी इतक्या वर्षांपासून बघितलेलं स्वप्न आहे. सो ते असं आम्ही जाऊ देणार नाही, वाया जाऊ देणार नाही. सो छोटेखानी त्या बेसिक हं. विधी नक्कीच करू. वाह! तुला आणि कुणालला खूप शुभेच्छा सोनाली. तू एबीपी माझाशी बोललीस. आभार. थँक यू सौमित्र. थँक यू सो मच. थँक यू. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.